मूर्तिजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून आज 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे। या पार्श्वभूमीवर मतमोजणीसाठी आवश्यक असलेली सर्व प्रशासकीय व सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे। नगरपरिषदेत एकूण 12 प्रभाग असून या प्रभागातून सदस्य आणि एका नगराध्यक्ष पदाची मतमोजणी होणार असून यासाठी 92 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। मतमोजणीसाठी एकूण 6 टेबल ठेवण्यात आली असून प्रभागनिहाय मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। एकूण 6 टेबलांवर 12 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल। सदस्यपदासाठी प्रत्येक फेरीत एका प्रभागाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे। मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कुठल्याही प्रकारची अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता शहरासह नगरपरिषदेच्या परिसरात विविध ठिकाणी 312 पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आज पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात रूट मार्च काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले। दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी मूर्तिजापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणी सकाळी 10 वाजेपासून सुरू होत आहे। एकूण 12 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल आणि नगराध्यक्षांची जी मतमोजणी आहे ती सर्व 12 फेऱ्यांमध्ये होईल आणि सर्वात शेवटी नगराध्यक्षाचा निकाल हा घोषित होईल आणि प्रत्येक फेरीमध्ये त्या प्रभागामधील नगरसेवकांची मतमोजणी होऊन नगरसेवकांचा निकाल हा जाहीर होईल। उद्या सकाळी 10 वाजेपासून जी मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे त्याच्यामध्ये सर्वात आधी पोस्टल बॅलेट आणि त्यानंतर ईव्हीएम मशीनवरील मतमोजणी सुरू होणार आहे। सर्व उमेदवार आणि त्यांचे उमेदवारांचे प्रतिनिधी यांना आयडी कार्ड दिलेले आहेत। ज्यांना आयडी कार्ड दिलेले त्याच मंडळींना प्रभागनिहाय आम्ही इथे एंट्री देणार आहोत। त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंट मार्फत तोलाराम चौक ते इथून नगरपालिकेपासून 200 मीटर उजवीकडे हा रस्ता पूर्णपणे बंद राहणार आहे। माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या आदेशानुसार इथे संचारबंदी सुद्धा या भागामध्ये लागू झालेली आहे। तरी सर्वांना मी आवाहन करतो की उद्या इथे कोणी गर्दी करू नये। त्याचबरोबर निवडणुकीचा निकाल घोषित करण्यासाठी आम्ही इथे मीडिया सेल जाहीर केलेला आहे। मीडिया सेलची व्यवस्था केलेली आहे। साऊंड सिस्टीम पण लावलेली आहे। साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून प्रत्येक फेरीचा निकाल हा घोषित करण्यात येईल आणि सर्व पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख ठेवण्यात आलेला आहे। धन्यवाद। काय सांगाल, उद्या मतमोजणी प्रक्रिया संपन्न होणार आहे, कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये याकरता किती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे? उद्याचा जो नगर परिषद मतमोजणी बंदोबस्त आहे त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी आम्हाला 150 होमगार्ड सैनिक आणि 150 पोलीस अंमलदार 30 पोलीस अधिकारी असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त दिलेला आहे। आणि त्याच अनुषंगाने आम्ही काल रोजी आणि आज सुद्धा पोलीस स्टेशन हद्दीतून रूट मार्च घेतला की जेणेकरून पोलीस प्रशासन ह्या उद्याच्या मतमोजणी बंदोबस्तासाठी तयार आहे, सक्षम आहे। काय आणखी एक सूचना द्याल उद्याच्या अनुषंगाने? आपल्या मार्फतीनं मी सर्वांना एकच सूचना देईल, उद्याची जी मतमोजणी आहे त्याच्यामध्ये या मतमोजणीमध्ये कोणाचा विजय होणार आहे, कुणाचा पराजय होणार आहे। मात्र या गोष्टी करताना कोणत्याही व्यक्तीनं कायद्याचा आदर करावा। जर कायदा मोडला तर प्रशासन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तयार आहे। प्रतिनिधी अहम रजा खान, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला।